सोनाली बेटा, तू खूप दिवसांपासून तुझ्या माहेरी गेली नाहीये. मला वाटते तुला माहेरी जाऊन साधारण 2 वर्ष तरी झाले असतील. अगं, आमची काळजी देखभाल करता करता तू तुझे माहेर विसरलीस असं वाटतंय. पण तुझ्या वडिलांचा तरी विचार कर. ते तुला भेटण्यासाठी किती आतुर झाले असतील. ते तोंडाने काही बोलणार नाहीत, पण मला माहिती आहे की एका बापाचे मन नेहमीच त्याच्या मुलीसाठी तळमळत असते. आकाशराव त्यांच्या सुनेला सोनालीला म्हणाले. सोनाली म्हणाली, काय झालं बाबा, तुम्ही अचानक मला माझ्या माहेरी का जायला सांगत आहात? असो, आधी मला घरातील सर्व कामे पूर्ण करू दे, मग मी तुमच्याशी बोलेन. असे बोलून ती स्वयंपाकघरात गेली. सोनाली स्वयंपाक बनवत होती, पण तिचे सासरे आता तिला जे काही बोलले ते न पटणारे होते. ती विचार करू लागली की आजपर्यंत असे कधीही घडले नाही की सासऱ्यांनी मला माझ्या इच्छेने माहेरी जाऊ दिले असे. सासू जिवंत असताना कधी कधी मी मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी जात होते, पण त्या गेल्यानंतर मला घरातील कामांपासून कधीच वेळच मिळाला नाही. जेव्हा कधी ती माहेरी जाण्याबद्दल बोलायची तेव्हा तिचा नवरा कार्तिक, ठीक आहे तू माहेरी जाऊन ये असे बोलायचे, पण सासरे मात्र खूप काही ऐकवायचे. कधी कधी ते म्हणायचे की या वयात मी बाहेरचे अन्न खाऊ शकत नाही, त्यामुळे माझे पोट बिघडते. पण ते इतर वेळी गपचूप त्यांच्या मित्रांसोबत चौकातील हॉटेलमध्ये जायचे, मनसोक्त जेवायचे. आणि घरी आल्यावर सोनाली त्यांना, बाबा जेवण वाढत आहे, जेवाय बसा असे म्हणाली की सुनबाई अजून दुपारचे जेवण पचलेले नाही, त्यामुळे मी आता जेवणार नाही असे म्हणायचे. आज सोनालीला आठवले की तिची आई आजारी असताना अचानक एकदा तिला तिच्या माहेरी जावे लागले होते. ती माहेरी 1 आठवडा राहणार होती, म्हणून तिने स्वयंपाक करण्यासाठी एका बाईला लावले होते. पण आकाशराव तिच्या जेवणात सुद्धा चुका शोधायचे. जेवणाच्या ताटावरून रागाने उठायचे आणि सोनालीला म्हणायचे, सुनबाई जर तुला माझ्या स्वयंपाकाचे ओझे होत असेल तर तसे मला सांग, मी वृद्धाश्रमात जाईन. आणि याच कारणामुळे सोनाली गेल्या 2 वर्षापासून माहेरी जाऊ शकली नव्हती. पण आज तिचे सासरे तिला चक्क माहेरी जा असे सांगत होते. अचानक उलटी गंगा कशी वाहू लागली याचे तिला आश्चर्य वाटत होते. काही वेळाने सोनाली आकाशरावांसाठी जेवणाचे ताट वाढून त्यांच्या खोलीत घेऊन गेली. सोनालीला पाहून तिचे सासरे म्हणाले, काय झाले सुनबाई, माहेरी जाण्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. सोनालीला खात्री पटली की नक्कीच काहीतरी गडबड आहे. काल तुझ्या बाबांचा फोन आला होता, ते सर्वांची विचारपूस करत होते, पण ते बोलत असताना मला त्यांच्या आवाजावरून ते नाराज असल्यासारखे वाटले. सोनाली, तू त्यांची एकुलती एक मुलगी आहेस, बहुतेक त्यांना तुझी आठवण येत असावी, त्यामुळे ते तुला भेटण्यासाठी आतुर झाले असावेत, पण उघडपणे काही सांगू शकले नाहीत. तू असे कर, 2-4 दिवसांसाठी तुझ्या माहेरी जा, त्यांनाही बरे वाटेल आणि तुझे मनही रमेल. चेहऱ्यावर मंद हास्य घेऊन ते म्हणाले. सोनाली म्हणाली, ठीक आहे बाबा, पण मुलांना अजून सुट्ट्या लागल्या नाही, पण मी कशी जाऊ शकते? आकाशराव म्हणाले, सुनबाई तुझी मुले आता कुठे 4थी-5वीला आहेत. 4 दिवस शाळा बुडली म्हणून खूप मोठे नुकसान होणार आहे का? सासऱ्याचे बोलणे ऐकून सोनाली तेथून शांतपणे तिच्या खोलीत गेली. सोनालीला तिचे सासरे अचानक मुलांच्या शाळा सुरू असताना तिला तिच्या माहेरी का बरं जायला सांगत आहेत ते काही समजले नाही. संध्याकाळी कार्तिक ऑफिसमधून आल्यावर सोनालीने नवऱ्याला सगळं काही सांगितलं. हे ऐकून कार्तिकही आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, बाबा खरंच असे बोलत होते? ते स्वतः तुला माहेरी जा म्हणाले? अगं, मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी तू माहेरी जायचे म्हणतेस असे सांगत होतं, तेव्हा त्यांनी मला 10 गोष्टी सुनावल्या आहेत. ते म्हणायचे, तुझ्या बायकोला माहेरी जाण्याची एवढीच आवड आहे तर तुम्ही लग्न का केले? लग्नानंतर मुलीची पहिली जबाबदारी तिच्या सासरच्या लोकांप्रती असते आणि तिच्या माहेरच्यांसाठी ती फक्त एक पाहुणी असते, वगैरे वगैरे.
पण बाबा चक्क तुला माहेरी जा म्हणाले. बरं मग मी काय म्हणतो, त्यांचा विचार बदलण्यापूर्वी तू पटकन तुझी बॅग भरून ठेव आणि उद्या सकाळी पहिल्या गाडीने मुलांना घेऊन माहेरी निघून जा. मी तर म्हणतोय 2-4 दिवसांसाठी नाही तर चांगले 1-2 आठवडे राहून ये. असे बोलून तो हसू लागला. सोनाली म्हणाली, तुम्हाला हसायला येत आहे, पण आज सकाळपासून माझ्या घशाखाली अन्न उतरलं नाही. मला सतत हा प्रश्न पडतोय की तुमचे बाबा अचानक मला माहेरी जा असे का म्हणाले असतील. असो, मी रात्रीच्या जेवणाची तयारी करते. असे बोलून ती स्वयंपाक खोलीत निघून गेली. रात्री जेव्हा सर्वजण जेवण करायला बसले तेव्हा आकाशराव म्हणाले, मग सुनबाई, काय विचार केला आहेस तू? कधी जाणार आहेस तू तुझ्या माहेरी? तुमचे बोलणे ती कसे टाळू शकते? मी आता लगेच तिकीट बुक करतो. नवऱ्याचे बोलणे ऐकून सोनालीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि तिची 2 मुले सुद्धा खूप खुश झाली. आकाशराव म्हणाले, हो हो, खरं सुनबाई, तू जा. तुला सांगू का, जेव्हा केव्हा मी तुझ्या वडिलांचा विचार करतो तेव्हा मला खूप वाईट वाटते. तुझ्या आईच्या मृत्यूनंतर ते खूप एकटे पडले आहेत. अशात एक मुलगी म्हणून तुझेही त्यांच्याप्रती काहीतरी कर्तव्य आहेस ना. सोनाली म्हणाली, बाबा कुठे एकटे पडले आहेत? माझे दादा वहिनी सुद्धा बाबांसोबत राहतात ना, आणि ते दोघेही बाबांची खूप काळजी घेतात. हे ऐकून आकाशराव पटकन म्हणाले, हो, ते दोघे काळजी घेत असतील, पण एका वडिलांचे मन फक्त त्यांच्या मुलीसाठीच आसुसलेले असते. मी तुझ्या बाबांना अनेकदा सांगितले की तुम्ही इथे तुमच्या मुलीच्या घरी येऊन 2-4 दिवस आरामात राहा, तुम्हाला बरे वाटेल, पण ते अजिबात ऐकत नाहीत. सासऱ्यांचे असे बोलणे ऐकून सोनाली अवाक झाली. तिने आश्चर्याने तिच्या पतीकडे पाहिले आणि त्याच्या कानात कुजबुजली, अहो, बाबांना काय झाले आहे? मागे 1-2 वेळा माझे वडील इथे आले होते तेव्हा मी माझ्या बाबांना जेवण, चहा, नाश्ता दिला होता. तेव्हा बाबा इथून गेल्यानंतर तर पुढचे 2 दिवस तुमचे वडील खूप काही बोलले. ते म्हणाले होते, शास्त्रानुसार आईवडिलांनी मुलीच्या घरी पाणीही पिऊ नये. सासूबाई काहीही बोलत नव्हत्या, पण बाबा, तुम्हाला आठवते ना एकदा बाबा काय म्हणाले होते? कन्यादानानंतर मुलगी तिच्या माहेरच्या कुटुंबासाठी परकी होते. ती 2-4 दिवस पाहुणी म्हणून माहेरी राहते आणि नंतर परत येते. लग्नानंतर तिचा माहेरी काही अधिकार उरत नाही. पण आज तुमच्या बाबांना असे काय झाले की ते महानतेची मूर्ती बनत आहेत? मी सांगते ना, नक्कीच यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे शिजत आहे. आकाशराव म्हणाले, सुनबाई, आजकाल मुलगा आणि मुलगी यात फरक नाही. दोघांचाही त्यांच्या पालकांवर समान अधिकार आहे. आजकाल सरकारने असा कायदाही केला आहे की मुलगा आणि मुलगी यांचा त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क आहे. मला मुलगी नाही, नाहीतर मी तिला माझी मालमत्ता दिली असती. कार्तिक म्हणाला, बाबा, मी तुमच्या बोलण्याशी सहमत आहे, पण माहेर हे फक्त मागण्यासाठी नाही तर बळाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी देखील आहे. असे होऊ नये की फक्त गरजेच्या वेळी माहेरची आठवण ठेवा आणि जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा त्यांना शास्त्राचे ज्ञान द्या. आकाशराव म्हणाले, तू गप्प बस रे, तुला काही कळतही नाही आणि वळतही नाही. सुनबाई तिच्या माहेरी जाईल, मालमत्ता आणि हिस्सा असे शब्द ऐकून सोनालीला धक्का बसला. कार्तिक त्याच्या खोलीत गेला आणि मुलांना म्हणाला की तुम्ही रविवारी आजोबांकडे जाणार आहात. हे ऐकून मुले खूप खुश झाले. त्यांना आठवले की कसे आजोबा त्या दोघांना सोबत बाजारात घेऊन जायचे आणि कसे त्यांच्या आवडते आईस्क्रीम खायला द्यायचे. मामी देखील त्यांच्यासाठी रोज नवीन पदार्थ बनवायची आणि मामाकडे तर जणू अलादीनचा जीन आहे जो क्षणार्धात त्यांची कोणतीच मागणी पूर्ण करायचा, वगैरे वगैरे वगैरे. सोनाली मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप खुश होती, कारण काहीही असो पण तिला तिच्या सासऱ्यांबद्दल आज कृतज्ञता वाटत होती. दुसऱ्या दिवशी सोनाली बाजारातून भाजी आणायला जात असताना आकाशराव म्हणाले, अगं सुनबाई, तू कशाला भाजी आणायला चालली आहेस?
मी जाऊन घेऊन येतो. आणि तसेही उद्या तू गेलीस तर भाज्या वाया जातील. आकाशराव दिवसभर तिला मदत करत होते याचे तिला आश्चर्य वाटले. त्यानंतर संध्याकाळी सोनालीने तिच्या वडिलांना फोन करून ती माहेरी येणार असल्याचे सांगितले. हे ऐकून सोनालीचे वडील खूप खुश झाले आणि म्हणाले, सोनाली, मी 2 दिवसापूर्वी तुझ्या सासऱ्यांशी बोललो होतो, पण मला असे अजिबात वाटले नव्हते की ते तुला इतक्या लवकर माहेरी पाठवण्यास तयार होतील. सोनाली म्हणाली, ते ठीक आहे बाबा, पण तुम्ही त्यांच्याशी आणखीन काही बोलात का, म्हणजे प्रॉपर्टी बद्दल वगैरे? तिचे वडील म्हणाले, हो, मी त्यांना सांगितले होते की मी पुढच्या आठवड्यात मृत्यूपत्र बनवणार आहे. सोनाली, आता तेच एक महत्त्वाचे काम बाकी राहिले आहे आणि आता तू येत आहेस तर चांगलेच आहे. माझ्याकडे जे काही आहे ते मी तुमच्या दोन्ही भावंडांमध्ये समान वाटून देईल आणि सुटकेचा निश्वास सोडेन. सोनालीने लगेच हे सर्व कार्तिकला सांगितले आणि म्हणाली की आता मला समजले की तुमचे वडील मला माझ्या आईच्या घरी पाठवण्यास इतके उत्सुक का होते. त्यांना असे वाटते की मी माझ्या माहेरी जावे आणि वाटणी माझ्या समोर व्हावी, जेणेकरून मला माझा वाटा मिळेल. तुझे बाबा ज्या प्रकारे मला माहेरी जा म्हणून आग्रह करत होते त्यामागचा हेतू आता मला व्यवस्थित समजला आहे. हा विचार करून सोनालीचे हृदय जे कालपर्यंत सासरेचे आभार मानत होते ते आज कटू झाले. मग कार्तिक म्हणाला की बाबांना काय वाटते, त्यांचा हेतू काय आहे वगैरे हे सगळं विसरून जा आणि तुला जे करायचे आहे ते कर, पण एक लक्षात ठेव, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. सोनाली म्हणाली, अहो तुम्ही विचार करा ना, वाटणी करण्यासारखे असे माझ्या बाबांकडे आहेच काय? त्यांनी त्यांची सर्व बचत आम्हा दोघांच्या शिक्षणावर आणि माझ्या लग्नावर खर्च केली. प्रॉपर्टीच्या नावाखाली राहते घर तेवढे आहे आणि त्यातही मी वाटा घ्यावा का? छी, माझ्या लग्नानंतर आणि आई गेल्यानंतर माझ्या दादा आणि वहिनीने बाबांची काळजी घेतली आहे. मी तर बाबांसाठी काहीही केले नाही आणि आज बाबा असा विचार कसा करू शकतात? त्यांना काय कमी आहे? त्यांच्याकडे तर 2 फ्लॅट आहेत, शेती आहे, मग तरी ते इतका गोंधळ का घालत आहेत? कार्तिक म्हणाला, काही लोकांचे विचार कधीच बदलत नाहीत, पण मला असे वाटते की मुलीसाठी माहेर फक्त मागण्यासाठी नाही तर तिची काही कर्तव्य असतील तर ती पूर्ण करण्यासाठी असते आणि जेव्हा जेव्हा तुला संधी मिळेल तेव्हा तू कधीही मागे हटू नये. बरं सोनाली, तू झोप आता, तुला उद्या लवकर उठावे लागेल. एवढे बोलून ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनाली तिच्या सासऱ्यांना चहा घेऊन आली तेव्हा चहाचा कप त्यांच्या हातात देत म्हणाले, बाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज माहेरी चालली आहे. काल मी बाबांशी फोनवर बोलले, त्यांना येणार असल्याचे सांगितल्यावर बाबा खूप खुश झाले. ते म्हणत होते की मी तिकडे आल्यानंतर ते मृत्यूपत्र बनवणार आहेत आणि संपूर्ण मालमत्ता माझ्या नावावर करणार आहेत. पण मी स्पष्टपणे नकार दिला. मी त्यांना म्हणाले की तुम्ही असा विचारही करू नका, नाहीतर माझे सासरे मला खूप रागवतील. आकाशराव म्हणाले, मी का रागू आणि तू असे का बोललीस? असे बोलून सोनालीने आकाशरावांचा जणू अपेक्षा भंग केला होता. सोनाली म्हणाली, बाबा, तुम्हीच म्हणत होतात की लग्न झाल्यानंतर मुलगी परकी होते, तिचा माहेरी कसलाच अधिकार राहत नाही. मग आता जर माझा माहेरी कोणता अधिकार राहिलाच नाही तर मग मी बाबांच्या संपत्तीवर अधिकार कशी सांगू शकते? सुनेचे बोलणे ऐकून सासऱ्यांचा चेहरा नाराज झाला. ते म्हणाले, अगं सुनबाई, ती खूप जुनी गोष्ट आहे आणि आजकाल या अशा जुनाट गोष्टीवर कोण विश्वास ठेवतो? खरंच मुलगा आणि मुलगी समान असतात. पूर्वी आम्हाला काही समजत नव्हते म्हणूनच तर माझ्या तोंडून तेव्हा चुकून असे शब्द निघाले असावेत. पण आता मी हे काळाप्रमाणे जगायला शिकलो आहे. हे बघ, नकार देऊ नकोस. त्या घरात तुझाही वाटा असेल. तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतरही
ते तुझे माहेर घर राहील तरच तुझा भाऊ आणि भाऊजे तुझा आदर करतील, नाहीतर नातेसंबंध बदलायला वेळ लागत नाही. त्यांच्या बोलण्याने सोनाली आतल्या आत रागाने जळत होती. सोनालीने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे बाबा, जर तुम्ही म्हणत असाल की मुलगा आणि मुलगी दोघेही समान आहेत तर मी त्यांना नकार देणार नाही. सुनेचे बोलणे ऐकून आकाशरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सोनाली तेथून खोट्या हास्यासह निघून गेली. सोनाली आपल्या बाबांना भाऊजाईला भेटणार म्हणून खूप खुश होती. 6 तासांच्या प्रवासानंतर सोनाली तिच्या घरी पोहोचली. घरी पोहोचताच सोनालीच्या भाव आणि भाऊजाईने तिचे खूप चांगले स्वागत केले. तिला तिच्या वडिलांकडूनही खूप प्रेम मिळाले. या सुखासाठी ती आसुसलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाबांनी मृत्यूपत्राबाबत बोलणे सुरू केले तेव्हा सोनालीने काहीही घेण्यास नकार दिला, पण तिच्या भावाने तिला खूप समजावून सांगितले. तो म्हणाला, हे बघ सोना, तुझ्या सासरी ना तुला कशाची कमतरता आहे ना मला काही कमी आहे. बाबांना जे काही करायचे आहे ते त्यांना करू दे. त्यांनी आपल्या दोघात कधीही फरक केला नाही. जर ते आज समान वाटणीचा निर्णय घेत असतील तर ठीक आहे. त्यांना त्यांच्या आशीर्वादाने जे काही द्यायचे आहे ते आनंदाने मानून घे. खूप समजावल्यानंतर सोनालीने तिच्या वडिलांच्या म्हणण्याला मान्यता दिली. त्यानंतर तिने आकाशरावांना फोनवर सांगितले की माझ्या बाबांच्या आणि भावाच्या संमतीने यापुढे या घरात माझाही वाटा असेल. ही बातमी ऐकून आकाशराव खूप आनंदी झाले. सुनेने 2 दिवसांनी सासरी येणार असल्याचे सांगितल्यामुळे आकाशराव खूप आतुरतेने तिची वाट पाहत होते, जेणेकरून ती परत येऊन तिच्या जबाबदाऱ्या आणि स्वयंपाकघर पूर्वीसारखे सांभाळू शकेल. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही झाले होते. 2 दिवसांनी जेव्हा सोनाली घरी आली तेव्हा आकाशराव आश्चर्यचकित झाले, कारण सोनाली सोबत तिचे वडीलही 2 मोठ्या सुटकेस घेऊन आले होते. कार्तिक मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत करत होता. त्याने त्याच्या सासऱ्यांची बॅग गेस्ट रूम मध्ये ठेवली. हे पाहून आकाशराव अतिशय हुशारीने म्हणाले, सुनबाई, तुझे वडील इथे काही कामासाठी आले आहेत का? आणि बरं मला सांग, इथे त्यांचा मुक्काम किती दिवस आहे? त्यांचे असे बोलणे ऐकून सोनालीला व्यवस्थित समजले की आकाशरावांना नक्की काय म्हणायचे आहे. ती हसत म्हणाली, बाबा, तुम्हीच म्हणाला होता की आजच्या जमान्यात मुलगा मुलगी एक समान आहेत, त्यामुळे दोघांना समान हक्क मिळाले पाहिजेत. वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाप्रमाणे मुलीला देखील समान अधिकार मिळाले पाहिजेत. माझ्या बाबांनी त्यांची मालमत्ता आम्ही दोन्ही भावंडांमध्ये समान वाटली, म्हणूनच मालमत्तेसोबतच मी माझ्या भावाकडून माझ्या बाबांना हक्काने सोबत घेऊन आले. माझ्या माहेरच्या कुटुंबाची खरी पुंजी माझे बाबा आहेत, मग मी त्यांना कसे सोडू शकते? मी माझ्या भावाला ठणकावून सांगितले की आजपर्यंत अनेक वर्ष तू बाबांची सेवा केली आहे, पण आता माझी पाळी आहे. मी दादाला म्हणाले, एक मुलगी म्हणून माहेर फक्त अधिकार आणि हक्क मागण्यासाठीच नसते, तर तिची कर्तव्य पार पाडण्यासाठी देखील असते, असे माझे सासरे हेच म्हणतात. बरोबर आहे ना बाबा? म्हणूनच आजपासून माझे वडील आपल्या सोबत राहतील. जशी मी आजपर्यंत एका वडिलांची काळजी घेत आले, यापुढे तुमच्यासोबत मी या वडिलांचीही काळजी घेईल. आता तर तुम्ही खुश आहात ना बाबा? असे आत्मविश्वासाने बोलून सोनाली तिच्या वडिलांना त्यांची खोली दाखवायला निघून गेली. आकाशराव चकित होऊन सोनालीकडे पाहू लागले. त्यांना असे वाटले की त्यांनी रचलेल्या सापड्यात ते स्वतः अडकले आहेत. सून तर परक्या घरातून आली आहे, पण मुलगा ज्या पद्धतीने सासऱ्यांची सेवा करत होता ते पाहून आकाशरावांना वाटले की मुलगाही त्यांच्या हातातून निसटला आहे. आता घरात जे काही घडत होते ते पाहत राहण्याशिवाय आकाशरावांकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मित्रांनो, जेव्हा कोणी दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो
तेव्हा एके दिवशी तो स्वतः त्या खड्ड्यात पडतो हे मात्र नक्की. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.